विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. रोज तुम्ही टेस्ट देताय आणि चांगल्या रीतीने अभ्यास करताय. मी तुम्हाला सांगतोय, मी दरवर्षी ना पर्यंत 23 वर्ष झालं शिकवतोय मी. आम्ही दरवर्षी बॅचेसमध्ये इम्प्रूव्हमेंट बघतोय. पण या वर्षीची बॅच काहीतरी वेगळीच आहे. भले ते ऑफलाईन मधले स्टुडंट असू देत, नाहीतर ऑनलाईन मधले. सगळं वातावरण बदलून गेलंय याची मला जाणीव होते आणि मी कॉन्फिडंट आहे. मी कॉन्फिडंट आहे. बरं याच्या मागचं सिक्रेट सांगू का तुम्हाला मी? ते मी तुम्हाला सांगतो, मी जसा मला वेळ मिळेल असं वाटतंय मला, की ठीक आहे आता मी थोडासा रिलॅक्स आहे. YouTubeवरचे व्हिडिओ बघायला वेळ आहे माझ्याकडं. त्यावेळेस मी कुणाचे व्हिडिओ बघतो माहितीये का? बी.के. शिवानी. ओके. शिवानी दीदी तुम्हाला माहिती आहे. चॅनल इतकं बेस्ट आहे ना आणि मी तुम्हाला सांगू का त्यातून मी काय शिकलोय? मी सगळ्यात बेस्ट आहे. ओके. मी सर्वश्रेष्ठ आहे. म्हणायचंय आपल्याला. ओके. जगाला सांगत बसायचं नाही. आपल्या मनाला आपल्याला सांगायचंय. की मी सर्वोत्तम आहे, मला जमणारच आहे. माझी प्रगती होणारच आहे आणि मी जे करतोय ते योग्य करतोय. ओके. काहीही त्रास होणार नाही तुम्हाला. मी तुम्हाला सांगू का? आता त्या जसं एक्सप्लेन करणार थोडंच मला जमणार आहे. पण हे खरोखर आहे बरं का बाळांनो. माइंड पॉवर अगदी म्हणूया आपण. आपण जे ठरवतो ना ते होतच. मी अनुभव घेतलाय. बरं, मग मी आज माझ्या बेस्ट बॅचला काय सांगतोय, की एक टेस्ट मी देणार आहे तुम्हाला आज. खूप अभ्यास करावा लागेल. खूप अभ्यास करावा लागेल. काही मुलांना रिव्हिजन करायची आहे फक्त. पण जे मी प्रश्न आता तुम्हाला देणार आहे, ते तुमचे झालेले नसतील, तर आज ॲट एनी कॉस्ट तुम्हाला करायचे आहेत. मी क्लिअरली सांगू का? मी बरेचसे पेपर बघितलेत. मी आता तुम्हाला जे प्रश्न देणार आहे, ओके, मॅथ्सचे थेरीच आहेत ते. 10 पेक्षा जास्त मार्काला ते प्रश्न येतायतच परीक्षेमध्ये. मी तुम्हाला सांगू का? फक्त 10 नाही, कधी-कधी 20 मार्कांपर्यंत मग थेरमचं वेटेज जातंय. पण मी आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला थेरम जे दिलेत ना, ह्यात ही जी थेरम आहेत ना, ते डेरिव्हेटिव्हचे आहेत. मी रँडमली एक पेपर सिलेक्ट केला आणि त्यात हा प्रश्न 4 मार्काला आला होता. ॲक्चुअली थेरम 3 मार्काला विचारतायत आणि छोटंसं न्यूमेरिकल त्याच्यावर बेस्ड 1 मार्काला विचारलेलं असतं. टोटल असे 4 मार्क असतात. बरं बघा त्या पेपरमध्ये काय आलं होतं, त्या पेपरमध्ये तुम्हाला सांगतो, इथं मला स्टार करायचं राहून गेलाय थोडासा. पण टॅन थिटाचा थेरम सुद्धा आलं होतं. आता 3 मार्काला आला असेल कदाचित किंवा 4 मार्काला आला असेल. 4 मार्कालाच होतं कारण त्याच्यावर बेस पण न्यूमेरिकल होतं. त्या प्रॉपर्टीजमध्ये ना, आता प्रॉपर्टीज यात कुठल्या सांगू का? इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन आहे, ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स, 0 टू एफ ऑफ एक्स डीएक्स, 0 टू ट्वाइस ए एफ ऑफ एक्स डीएक्स इक्वल्स टू 0 टू ए. ती नाही का प्रॉपर्टीज? मी तुम्हाला सांगतो क्रॅश कोर्समध्ये या वीकमध्ये जेव्हा मी डेफिनाइट इंटिग्रेशनचे व्हिडिओज तयार केले ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं, ह्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत ना, एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत रे, जबरदस्त आहेत आणि त्याचं ॲप्लिकेशन पुन्हा एरिया अंडर कर्व्हसाठी आहे. आणि इंजिनिअरिंगला कर्व्ह ट्रेसिंग सारखा टॉपिक आहे. म्हणजे ह्या प्रॉपर्टीज. अरे आता लेटेस्ट मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे काही दिवसापूर्वीच. प्लीज तुम्ही जरा चेक करा चॅनलवर. ओके. बरं. बाय पार्ट्स नाहीतर ह्या बाय पार्ट्सवर ह्या सगळ्या ठिकाणी डॉट 1 बाय पार्ट्स आहे बरं का आणि हे थेरम. म्हणजे टोटल तुम्हाला हे 10 त्याच्यानंतर इथं ह्याच्यातल्या प्रॉपर्टीज असतील ते 4-5 प्रॉपर्टीज 14-15 प्रश्न करायचे आहेत. सर जरा अवघड वाटतंय. आज होईल की नाही सांगता येत नाही. अरे तुम्हाला मॅथ्सच्या पेपरला 1 दिवस सुट्टी असते लक्षात घ्या बाळांनो. 1 दिवस सुट्टी असते. मी तुम्हाला सांगू का? याच्यानंतर या इंटिग्रेशनमध्ये या पण प्रॉपर्टी आहेत बरं का. 1/a² - x² dx. मग तसं 1/x² + a² पण प्रूफ आहे. 1/x² - a² चं सुद्धा प्रूफ आहे. हे सुद्धा 2-3 मार्काला प्रश्न विचारले जातायत. मी ॲड केले चला हे पण प्रश्न. करून दाखवा ना. ताकद वापरा. चला ठीक आहे. मी नेक्स्ट डेला टेस्ट देणार नाही बरं का. 2 दिवस तुम्हाला वेळ देतो. 2 दिवस तुम्हाला वेळ देतो. यात हे करा आणि प्लस मी तुम्हाला सांगतो इथं लिहिलेलं आणखीन काय आहे बघा साइन रूल. त्याच्यानंतर काय लिहितोय मी कोसाइन रूल हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये आहे. ते तुम्हाला करायचंय. त्याच्याबरोबर व्हेक्टर्समध्ये तुम्हाला सांगू का सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब केलेला अँगल 90 डिग्रीज असतो हे प्रूव्ह करायचं आहे. पुन्हा मेडियन्स, त्याच्यानंतर अल्टिट्यूड्स, त्याच्यानंतर अँगल बायसेक्टर्स आर कॉन्करंट हे प्रूफ थेरम्स आहेत. पुन्हा वेक्टरमध्ये सांगू का? सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन, व्हॉल्यूम ऑफ द पॅरलोपाइप्ड 2 दिवसाचा वेळ देतोय फायनल. जर या 2 दिवसात तुम्ही हे नाही केलं, तर कधी करणार आहे रे तुम्ही? पेपरच्या वेळेस करणार आहे होय?
नाही होणार आणि मला सांगायचंय काय, की या 2 दिवसातच ॲक्चुअली सेक्शन 2 च्याच मला प्रॉपर्टी द्यायच्या होत्या बरं का. पण थांबा ना प्लीज. राहवतच नाहीये. हे पण केलं पाहिजे तुम्ही. का नाही करणार? मी आत्ताच तुमचं कौतुक केलंय लक्षात घ्या. कौतुक केलेलं आहे. ओके. मग आता विचार कसला करताय? अभ्यासाला सुरुवात करा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन व्हिडिओज बघा. त्यात मी डिटेलमध्ये त्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन केल्यात. वेक्टरचे व्हिडिओज बघा. इनिशियली 3-4 व्हिडिओजमध्ये सगळे थेरम्स मी घेऊन ठेवलेले आहेत. त्या प्रॉपर्टीज इंटिग्रेशन माझे जुने व्हिडिओ आहेत किंवा तुम्ही पुस्तकात बघा. सबस्टिट्यूशन करायचंय रे त्याच्यामध्ये. इझिली प्रॉब्लेम सॉल्व्ह होतायत. ठीक आहे आणि सबस्टिट्यूशन केलं की पुन्हा माहिती आहे इंटिग्रेशनमध्ये पुन्हा डिफरन्शिएट करून डी व्हॅल्यू काढायची असते, आहे की नाही? बरं, मग आता हा व्हिडिओ हां, नाही आता मला इथं वाटतंय चेंज करावं. 20 प्लस अगदी मार्कांची तुमची तयारी होऊन जाईल आणि प्लीज माझं ऐका. ह्या गोष्टी तुम्ही आत्ता केल्या ना, तर एक्झाममध्ये तो 1 दिवस पण सफिशियंट ठरेल तुम्हाला. पण या गोष्टी विचार करा ना, थेरम जर अगोदर आपण केले नाही, तर आदल्या दिवशी नाही होत. वेक्टरचे 10 थेरम आहेत. कुठलं येईल परीक्षेत सांगू शकत नाही. मग अशा वेळेस मग मन नाराज होतं. मी बऱ्याचशा मुलांशी बोलतो ते म्हणतात, "सर राहू दे आता टाकतो टाकतो ऑप्शनला." हं, ही तशी चूक आता नाही होणार. वेळ आहे आणि हीच वेळ इम्पोर्टंट आहे. ओके. बरं मग आता कालची न्यूज तुम्हाला कळाली असेलच. म्हणजे सीएटचा सिलेबस थोडासा चेंज झालेला आहे. मॅथ्समधला एक टॉपिक जो मेजर ऑफ डिस्पर्शन होता, तो डिलीट केलाय. त्याच्याऐवजी घेतलाय कोनिक सेक्शन. मग मी ठरवलंय क्रॅश कोर्समध्ये नोव्हेंबर एंड पर्यंत तो कोनिक सेक्शन संपवायचा आहे आपल्याला. ओके. बरं केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ तो टॉपिक ॲड झालाय. फिजिक्समध्ये वेक्टर आणि एरर एनालिसिस नावाचा एक कन्सेप्ट ॲड झालेत म्हणूया आपण. काही घाबरायची गोष्ट नाहीये. साध्याच गोष्टी आहेत त्या होऊन जाईल आपल्याकडून पण. ओके. मग ते कंप्लीट आपण करून तुमच्याकडनं घेणारच आहोत. तर काय करा, मी तुम्हाला सांगू का, तुमचा एक प्रश्न असतो, "सर तुम्ही दिलेला टेस्ट केलं तर होईल का?" होईल. खूप होईल लक्षात घ्या. आता थांबा ना, मी उद्या कुठली टेस्ट देणार आहे का तुम्हाला? नाही देणार लक्षात घ्या. कारण ह्याला वेळ लागणार आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर फिजिक्स. मी 10 डेफिनिशन्स दिल्या होत्या. बरोबर आहे. पण ते देत असताना मी एक पेपर समोर ठेवला होता. तो अजून कंप्लीट झालेला नाहीये माझ्याकडून. मग असे मला बोर्डच्या सगळ्या पेपरचं एनालिसिस करून त्याच्याशी रिलेटेड क्वेशन्स मी तुम्हाला देतोय. त्याच्या बाहेरचं काही येणारच नाहीये. पण मी क्लासमध्ये ऑफलाईनमध्ये मारून-मारून करून घेतोय. तुम्ही ते स्वतःहून करायचंय. ठीक आहे? ऑल द बेस्ट.